सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड म्हणजेच SCLRच्या शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळाला। गुरुवारी 14 ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे आणि त्यातून वाहनांची सुटका होणार आहे। MMRDAनं SCLRचा CST रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केलाय। अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकातील केबल स्टेड पूल उभारलाय। तो ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील असून 215 मीटर लांबीचा आहे। हा पूल जमिनीपासून 25 मीटर उंचीवर आहे आणि देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे। या पुलाचं काम गेल्या महिन्यातच पूर्ण झालंय, मात्र उद्घाटन लांबणीवर पडलं होतं आणि अखेर 14 ऑगस्टला हा पूल वाहतुकीसाठी खुला होतोय। दरम्यान MMRDAनं SCLRच्या प्रकल्पाचं काम हे 2016 मध्ये हाती घेतलेलं। त्यावेळच्या नियोजनानुसार 2019 मध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। कंत्राटदारानं केलेल्या दिरंगाईनं कामाला विलंब झाला। त्यातून MMRDAनं कंत्राटदाराला दंड लावला होता। तसंच अभियांत्रिकी दृष्टीनं या पुलाचं काम हे किचकट असल्यानं त्याला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली होती। पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नल विरहित आणि अखंड वाहतूक, कुर्ला ते विमानतळ सिग्नल विरहित वाहतूक, वाकोला, BKC आणि LBS महामार्गावर वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे। SCLR रस्त्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारलेला ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील केबल स्टेड पूल आहे। अभियांत्रिकी स्वरूपात हे काम काहीसं किचकट होतं। विशिष्ट प्रकारचे केबल आणि तीव्र वळण यामुळे हा पूल आयकॉनिक स्वरूपाचा ठरेल।